श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण रोज सकाळी नहावून धुवून तयार होऊन आपल्या कामासाठी घराबाहेर पडतो. कोणी नोकरीला जातं, कोणी व्यवसायाला जातं, तर कोणी मुलांच्या शाळा कॉलेजसाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या करारासाठी बाहेर पडतं. पण तुम्हाला माहीत आहे का, घराचा उंबरठा ओलांडताना आपण ज्या स्थितीत असतो त्याचा परिणाम आपल्या दिवसभराच्या कामावर होतो. आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रज्ञांनी नेहमी सांगितलं आहे की रिकाम्या हाताने किंवा रिकाम्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. अनेकदा आपण घाईघाईत मोबाईल घेतो, गाड्याच्या चाव्या घेतो, पण नशीब सोबत न्यायला विसरतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे, जी जर तुम्ही तुमच्या खिशात आणि पाकिटात ठेवून घराबाहेर पडलात तर तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील आणि लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. ती वस्तू कोणती आहे आणि तिचे महत्त्व काय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अध्यात्म सांगते की आपले शरीर हे एक चुंबकीय क्षेत्र आहे. आपण घरातून बाहेर पडताना ज्या ऊर्जेसह बाहेर पडतो तशाच ऊर्जेला आपण आकर्षित करतो. जर तुम्ही पूर्णपणे रिकाम्या हाताने बाहेर पडलात तर तुम्ही विश्वाला असा संकेत देता की तुमच्याकडे काहीच नाही. यामुळे तुम्हाला मिळणारे फळही शून्य राहण्याची शक्यता असते. जुन्या काळी लोक बाहेर पडताना हातामध्ये एखादी काठी, रुमाल किंवा किमान एक तांब्याभर पाणी तरी सोबत ठेवत असत. याला पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते. रिकाम्या हाताने बाहेर पडणे हे दारिद्र्य योगाला आमंत्रण देण्यासारखे आहे, असे काही ज्योतिष तज्ज्ञ मानतात. म्हणूनच किमान एक नाणे तरी सोबत असणे अनिवार्य आहे. आता मुख्य विषयाकडे वळूया. घराबाहेर पडताना सोबत ठेवण्याची सर्वात प्रभावी वस्तू म्हणजे 1 रुपयाचे नाणे आणि हिरवी वेलची. या वस्तूंचं महत्त्व काय हे नक्की जाणून घेऊया. नाणे, धातू हा ऊर्जेचा वाहक असतो. 1 रुपयाचे नाणे हे लक्ष्मी आणि शुक्राचे प्रतीक आहे. ते तुमच्या खिशात असणे म्हणजे सुद्धा समृद्धीला सोबत घेऊन चालत आहात असे मानले जाते. तर आपण जाणून घेऊया हिरवी वेलचीचं महत्त्व काय. हिरवी वेलची ही बुध ग्रहाचं प्रतीक आहे. बुध हा बुद्धी, संवाद आणि व्यापाराचा कारक आहे. जेव्हा तुम्ही वेलची सोबत ठेवता तेव्हा तुमची बोलण्याची पद्धत प्रभावी होते आणि समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होते. घराबाहेर पडण्यापूर्वी एक स्वच्छ रुपयाचे नाणे घ्या. त्यावर स्वामी समर्थांचा थोडा अंगारा लावा. त्या नाण्यासोबत एक हिरवी वेलची घ्या आणि ती एका छोट्या पिवळ्या किंवा लाल कागदात गुंडाळा. हे छोटे पाकीट तुमच्या उजव्या खिशात किंवा पाकिटात ठेवा. बाहेर पडताना मनातल्या मनात म्हणा, स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहात आणि माझे प्रत्येक काम यशस्वी होणार आहे. जर तुम्हाला विशिष्ट कामासाठी बाहेर पडायचं असेल तर तुम्ही या गोष्टी सोबत ठेवू शकता. खिशात एक लवंग ठेवा. लवंगामुळे आत्मविश्वास वाढतो आणि राहू केतूचे अडथळे दूर होतात. सोबत पिंपळाचे एक छोटे पान ठेवा. यामुळे यश मिळण्याची शक्यता वाढते. खिशात थोडी पिवळी मोहरी ठेवा. पिवळी मोहरी हे संरक्षणाचे कवच मानले जाते. परीक्षेत एकाग्रता वाढवण्यासाठी सोबत एक तुळशीचे पान नक्की ठेवावे. केवळ वस्तू सोबत असून चालणार नाही, तर बाहेर पडताना तुमची कृतीही महत्त्वाची आहे. नेहमी घराबाहेर पडताना उजवा पाय आधी उंबरठ्याबाहेर ठेवावा. हा विज्ञानानुसारही तुमच्या मेंदूला सकारात्मक संदेश देतो. बाहेर पडण्यापूर्वी एक घोट पाणी पिणे अत्यंत शुभ मानले जाते. पाणी हे चंद्राचे प्रतीक आहे, जे तुमचे मन शांत ठेवते. घराबाहेर पडताना आरशात स्वतःचा चेहरा पाहून हसा. यामुळे तुमची प्रसन्नता दिवसभर टिकून राहते. स्वामींना हसमुख चेहरे खूप आवडतात. तर आपण जाणून घेऊया एका भक्ताची खरी कहाणी. कोकणातील एका भक्ताचा हा अनुभव आहे, त्यांचे एक जमिनीचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. सरकारी कार्यालयात त्यांची कोणीच ऐकून घेत नव्हते. त्यांना एका महाराजांनी हा नाणे आणि वेलचीचा उपाय सांगितला. त्यांनी सलग 21 दिवस घराबाहेर पडताना हा विधी केला आणि स्वामींचा तारक मंत्र जपत कामाला गेले. आश्चर्य म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी त्यांनी आधी हाकलून दिले होते त्यांनीच आज स्वतःहून बोलावून त्यांच्या फाईलवर सही केली. ही ताकद त्या वस्तूची नाही, तर तुमच्या दृढ विश्वासाची आणि स्वामींच्या कृपेची आहे. भक्त हो, श्रद्धा असेल तर दगडालाही पाझर फुटतो. या छोट्याशा गोष्टी तुम्हाला केवळ मानसिक आधार देत नाहीत, तर तुमच्या सभोवतालची ऊर्जा सकारात्मक करतात. उद्यापासूनच तुम्ही रिकाम्या हाताने घराबाहेर पडणे बंद करा आणि हा छोटासा बदल करून पहा. तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओमध्ये तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील अडथळे दूर होतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशक्यही शक्य करतील स्वामी. पुन्हा भेटूया अशाच एका चमत्कारिक विषयासह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.